बायकोला विचारल्याशिवाय दारू प्यायला तर आता खैरच नाही. नव्याने आलेल्या कायद्यामुळे तळीराम नवऱ्यांची चांगलीच गोची होणार आहे. आता हा नवा कायदा आहे तरी काय, त्याबद्दल जाणून घेऊयात. आता घरामध्ये दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या पतींसाठी धोक्याची घंटा आहे. नवीन कायद्यानुसार जर पतीने दारू पिऊन पत्नीला त्रास दिल्यास थेट तुरुंगात जावे लागू शकते. पूर्वीच्या IPC 498 च्या जागी आता BNS मध्ये कलम 85 आणि 85B समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे आता घरामध्ये दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पतींना सुधारावं लागणार आहे. नव्या कायद्यात पत्नीला शारीरिक किंवा मानसिक इजा पोहोचवणे गंभीर गुन्हा आहे. पती दारूच्या नशेत पत्नीला मारहाण, शिवीगाळ करत असेल तर तो या कलमांतर्गत दोषी धरला जाणार आहे. पत्नीने दारू पिण्यास विरोध केला तरीही पती दारू पिऊन घरात राडा घालत असेल तर पत्नी पोलिसात तक्रार करू शकते. या गुन्ह्यासाठी पतीला 3 वर्षापर्यंत कठोर कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. सरकारी आकडेवारीनुसार भारतातील सुमारे 40% जास्त घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये दारू हे मुख्य कारण. हीच बाब लक्षात घेऊन नवीन BNS कायद्यात महिलांच्या सुरक्षिततेला आणि कौटुंबिक शांततेला प्राधान्य देण्यात आले. केवळ मारहाणच नाही तर दारू पिऊन सतत टोमणे मारणे किंवा मानसिक तणाव देणे हा देखील छळाचा भाग मानला जाणार आहे. दारूच्या नशेत हुंड्याची मागणी किंवा अन्न वस्त्र निवाऱ्याकडे दुर्लक्ष करत असेल तरीही पत्नीला कायदेशीर दाद आता मागता येणार आहे. सरकारच्या नवीन कायद्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.